मनसे पदाधिकाऱ्यांचा 19 ऑक्टोबरला मेळावा होणार आहे। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्त्व आहे। भाजपच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी झालेली आहे। ठाण्यात भाजपच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी करण्यात आली। स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह असून बैठकीला संजय केळकर, डावखरे उपस्थित होते। राऊतांनी माझ्या विरोधात तक्रार केलेली नाहीये, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खुलासा केला। भाजपच्या वतीनं यंदाही पालावरील दिवाळी उपक्रम राबवण्यात येत आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। भाजपचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी पालांवर जाऊन दिवाळी साजरी करणार आहेत। उदय सामंत यांनी करबुडे गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधलाय। नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, त्यांच्याकरता आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्याचे प्रयत्न राहील, असं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय। सातारा तालुक्यातील सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे। पीडितेच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवलं जाणार असल्याचं आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। महायुती म्हणूनच सर्व निवडणुकांना सामोरे जाणार आहे, काही लोकांनी भानावर येऊन बोललं पाहिजे, असं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय। युतीचे अधिकार 3 नेत्यांना दिलेले आहेत, इतर कोणाला नाही, असंही उदय सामंत म्हणाले। महाविकास आघाडीचे आमदार गोंधळलेले आहे, महाविकास आघाडीच्या आमदारांच्या चेहऱ्यावरील हावभाव बघा, असं म्हणत उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। आयोग मांडत असलेला मुद्दा त्यांना पटत नव्हता, काही लोकांचा याबाबतीत अभ्यास नाही, असं म्हणत सामंतांनी टोला लगावलाय। आनंदराव अडसुळांवर बँक बुडवल्याचा आरोप करण्यात आलाय। राज्यपालांनी आनंदराव अडसुळांची चौकशी करावी अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। एआयचा वापर करून खोटे फोटो दाखवलेत, शरद पवारांच्या संघटनेचा रोल प्ले झाला, असं म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी शरद पवारांना टोला लगावलाय। ठाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा नारा दिल्यानं एकनाथ शिंदे नाराज आहे, अशी जय महाराष्ट्रला सूत्रांनी माहिती दिली आहे। सर्व निवडणुका शिवसेना महायुतीत लढणार असल्याचा एकनाथ शिंदेंनी विश्वास व्यक्त केला आहे। देशातील पहिला ईव्ही ट्रक भारतात बाजारात दाखल झालाय। शिरूरमध्ये मुख्यमंत्री आणि बागेश्वर बाबांच्या हस्ते ईव्ही ट्रक लॉन्च करण्यात आला। संगमनेर मतदारसंघातील यादीवर रोहित पवारांनी आक्षेप घेतलाय। पैसे देऊन बस भरून लोकांना मतदानाला आणलं, 6 महिन्यात 48 लाख मतदार कसे वाढले, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। बारामतीत पवार काका पुतण्या पुन्हा एकत्र आले, विद्या प्रतिष्ठानच्या सभेचं निमित्त ते एकत्र आले। ठाण्यात भाजप आणि शिवसेनेत मतभेदाची शक्यता आहे, युती संदर्भात कार्यकर्त्यांनी कोणतीही विधानं करू नये, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। खासदार प्रणिती शिंदे यांच्या एका वक्तव्यावरून सोलापुरात भाजपकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी प्रणिती शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रोहित पवारांनी कर्जत जामखेडमधील मतदार यादीतील घोळ समोर आणलाय। रोहित पवारांनी ट्रम्प तात्यांचं आधार कार्ड दाखवलंय। दरेगावात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 3000 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे। 2 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर असताना शिंदेंनी स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली। मतदार प्रतिनिधी कोणाला मॅनेज होतात की काय, असं म्हणत सुनील तटकरेंनी निवडणूक यंत्रणेवर संशय घेणाऱ्या विरोधकांना टोला लगावलाय। विरोधकांचा माणसांवरही विश्वास नाहीये, असं म्हणत सुनील तटकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। युतीबाबत निर्णय नेते घेतील, कार्यकर्त्यांनी निवडणूक लढावी, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असंही रवींद्र चव्हाण म्हणाले।
माणिकराव कोकाटेंच्या भावाने भाजपात प्रवेश केलाय। कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी भाजपात आलोय। भावाशी राजकीय मतभेद कौटुंबिक कलह नाही असं स्पष्टीकरण भारत कोकाटे यांनी दिलंय। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। सेस इमारतींच्या पुनर्विकासाबाबत पुन्हा पत्र लिहिलंय। पागडी भाडेकरू विषयावरही पत्रात उल्लेख केलाय। उन्मेष पाटलांवर पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा आहे असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय।